मला हेच विचारायचं की तुमच्या नजरेमध्ये म्हणजे संतांची व्याख्या काय नेमकी आजच्या काळामध्ये हे सगळं दूषित वातावरण जे झालंय त्याच्यामध्ये सगळेच हे मिक्स झालेत, मग ह्याच्यातून खरे संत कसे ओळखायचे समजा? हा, आता बहु अवघड आहे संत भेटी. भूमिका अशी आहे, प्रोफाईलनं पुढे येणारे संत आणि आचरणानं अनुभवाला येणारे संत. मध्ये मध्ये मी हा थोडं कारण काय आहे, काही लोक समजा म्हणजे माझी वैयक्तिक धारणा अशी की तुम्ही खूपच फाटके कपडे घातले, मळके कपडे घातले, खूपच तुम्ही असं एकदम विचित्र राहिलात, म्हणजे दाखवलं समजा की जसं नसताना तसं दाखवलं म्हणजे संत असं मी मानत नाही आणि ते शास्त्रही सांगतं. कारण की तसं जर असतं समजा तर जनक राजा खूप मोठे संत होते, साधू होते. ते म्हणजे भौतिक जर बघायला गेलं आपलं संप्रदायातलं उदाहरण जर म्हणलं तर नाथ बाबा ऐश्वर्य संपन्न होते, आपले भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न होते. जर तसं बघायला गेलं तर बाह्य दृष्टीने जर बघायला गेलं तर ते पुष्कळ त्यांच्याकडे भौतिक साधनं होती. पण मग नेमकं हे ह्याच्यातून कसं वेगळं करायचं? सांगतो तुम्हाला. आता भूमिका अशी आहे की आपण संतांकडे पाहताना बऱ्याच मंडळींचा भ्रम असा आहे, भ्रमच म्हणतो त्याला मी, तो दिनवाणा असावा, गरीब असावा, हा म्हणजे बस म्हटलं की बसणार असावा, उठ म्हटलं की उठणार असावा, असं. त्यानंतर त्यानं एका गालात मारलं की दुसरा गाल पुढं करावा, त्यानं चमत्कार करून दाखवावेत, हे मेलेली हे एक खूप मोठं आहे. मेलेली मडी उठवून दाखवावी. हे लक्षात आलं हे का? एक मध्ये मी हे करतो. हा मला एक कधी कधी असा प्रश्न पडतो आणि मनामध्ये समजा वैयक्तिक मी तो विचार करतो माझ्यासाठी की तसं जर पाहिलं गेलं ह्या सृष्टीकडे, या जगाकडं, सगळ्या ह्या ब्रह्मांडाकडं, इतकी मोठी चमत्कार आहेत दादा, की ती म्हणजे तीच बघता आपल्याला पूर्ण होणार नाही, इतकी चमत्कार आहेत जर बघायला गेलं. पण इतके सगळे असताना सुद्धा लोक वेगळ्या चमत्काराची अपेक्षा ठेवतात. हे एक खूप आहे. मग त्याच्यामुळं ती आडंबन घेतात. कोण जी ढोंगी जी माणसं आहेत, ते असं काहीतरी करून मग आणि लोक काय म्हणतात मग नाही, मग ते खरे जे साधू संत आहेत, त्यांना सुद्धा दोष नाही देतात. नाही, तुम्ही साधूंची व्याख्या करताना, संतांची व्याख्या करताना, मी मग सांगितलं या अँगलनच का बघायचं. साधू म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करणारा, भगवी वस्त्र परिधान करणारा, दाढी वाढवून फिरणारा, किंबहुना मठ स्थापन करून राहणारा वगैरे, तुकोबरायांनी हे सगळं हे हे याच्याकडं म्हणजे हाच तो संत का तर नाही का. बघा संतांची भूमिका काय आहे, देह कष्टविती परोपकार ही परोपकारी संतांची भूमिका आहे. मग मला सांगा, स्टीव्ह जॉब्स संत नाहीत? बरोबर. अलौकिक प्रचंड श्रीमंत आहे, ऍपल कंपनी ज्या निर्माण केली, पण आज हजारो कोटी लोक त्या व्यक्तीच्या जीवावर पोट भरतात, प्रपंच चालवतात, संसार चालवतात. का तो संत नाही? आमचे टाटा, रतन टाटा संत नाहीत? बरोबर. तुम्ही नाही, पर्टिक्युलर वेश असा आहे म्हणून ते संत आहेत नाही. आणि मी तुकोबरायांचं आणि पण माझे पण तुकोबरायांचं पण हे प्रमाणे नाही, जे करंजली गांजली त्याशी हा त्याशी म्हणजे म्हणेच वापरले, तुमची तोची साधू साधू ओळखावे, देव तेथे जाण. भूमिका ही आहे बघा. आणि संतांकडे पाहताना महत्वाची भूमिका एक लक्षात ठेवा, की संतांना तुमच्या आमच्यासारखाच देह मिळालेला आहे. बरोबर. ज्यानं ज्यानं देह धारण केलेला आहे, लक्षात आलं का, त्याला त्याला देहादी कर्म सुटलेले आहेत का हो? नाही. बरोबर. तुमच्या आमच्यासारखंच त्यांना बी संसार आहे, तुमच्या आमच्यासारखं त्यांना बी मुलं बाळ आहेत, तुमच्या आमच्यासारखं त्यांना बी व्यवसाय व्यापार आहे का, त्यांना प्रपंच चालवायचा आहे. मग त्यानं ते करायलाच पाहिजे. तुकोबेराने संसार टाकला नाही, आपला संसार चालवण्यासाठी दुष्काळानंतरची अवस्था काय, शेत राखणीला जायची तुकोबेर आहे. बरोबर. अगदी बरोबर. आता संत कबीर हे परमपदाला पोचलेले व्यक्तिमत्व, परमपदाला. एकाने त्यांना विचारलं, काय म्हणलं तुम्ही एवढे ज्ञानी आहात, एवढे तुमच्याकडे ज्ञान आहे, लोक तुम्हाला ऐकायला येतात लांब लांबून, आणि तुम्ही कशाला हे शेले विणत बसताय म्हणले, कपडे विणत बसताय म्हणले, कपड्याचा व्यवसाय करताय, डोक्यावर कपडे घेताय आणि विकायला जाताय. तर तिने इतकं सुंदर उदाहरण दिलं की बाबा रे, माझं सोड, हा परमात्मा सुद्धा एक विणकरी आहे. बरोबर. आणि तो डेली विणकाम करतोय, डेली, दररोज अविरतपणे, सूर्याच्या रूपानं, प्राणवायूच्या रूपानं, वृक्षबिरीच्या रूपानं, वाहत्या समुद्राच्या रूपानं, नदीच्या नाल्यांच्या रूपानं तो डेली विणकाम करतोय. तो माझ्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे, त्याला काम करायची गरज काय? बरोबर. म्हणजे मी आणि काम करतोय काय, मी उपकार बाकी करत अन्य नाही. संत सुद्धा जर बघायला गेलं तर ते आहेत. संत सावता महाराजांनी मग शेती कांदा मुळा केली, माझे तेच सांगतो तुम्हाला, गुरुबा काका असतील. सगळ्यांनी व्यवसाय सांभाळून. माझं म्हणण्याचा उद्देश काय की तुम्ही प्रपंच करता, पण जो प्रपंच कोणाला म्हणावं, प्रपंच दोघांना बी आहे, ज्याची संतांना वृत्ती बी आहे आणि सर्वसामान्याला बी आहे. पण प्रापंचिक कुणाला म्हणावं, जो प्रपंचात आसक्त आहे त्याला प्रापंचिक म्हणावं, आणि परमार्थिक कुणाला म्हणावं, प्रपंच करत असताना भगवंताबद्दल ज्याला आसक्त आहे
तो परमार्थिक. भेद काहीच नाही. प्रपंच आणि परमार्थ हा एकच आहे, पण वृत्ती कुठल्या दिशेवर तुमची वाटचाल करते त्याच्यावर तुमच्या गोष्टी अवलंबून आहेत. बरोबर. मला हेच म्हणायचं होतं, कारण की आज अशीही मंडळी आहेत की जे ढोंग करतात समजा. तुम्ही जसं मी म्हणले की मळके कपडे वगैरे घालणं, तसं जास्त आडंबर करून नाही, लोकांना बुवा म्हणजे उपयोग नाही, त्याचा उपयोग नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की भगवान श्रीकृष्णांची एक सुंदर अशी ओवी आहे, इतकी देखणी ओवी आहे की अर्जुना, जेथे यश सोजवळ तेथे मी संचर गोपाळ, अपयशा ठाई माझे कळ संचिरून मारावी तसे. जिथं यश ओसंडून वाहते अशाच ठिकाणी अर्जुना मी वास करत असतो. मला एक सांगा, देवानं अवतार घेतलाय, झोपडीत घेतलाय? नाही मला नाही. महालातच अवतार घेतलेला आहे, श्रीमंताच्याच घरी अवतार घेतलेला आहे, जन्माला आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की लुबाडून भ्रष्ट राजकारण्यांसारखी लोकांना लुबाडून मोठी झाली आणि त्यांच्याकडे देव वास करतो, नाही. जे कौशल्यपूर्ण कर्म करून, लक्षात आलं का, श्रीमंती प्राप्त करतात अशाच ठिकाणी अर्जुना मी वास करत असतो. बरोबर. भगवंत ज्यावेळेला जन्माला आले, वसुदेवाला सांगितलं की मला यशोदेकडे घेऊन जा. का हो यशोदेकडे घेऊन जा? यशोदा कोण आहे? जी यश प्रदान करते ती यशोदा. बरोबर. नंद कोण आहे? जिथं आनंद ओसंडून वाहतो तो नंद. अशा ठिकाणी भगवंत वास करतो, हा त्याचा सिद्धांत आहे. बरोबर. भूमिका लक्षात आली का? हो. आणि म्हणून श्रीमंत गरीब याच्यावर आपण संतांची व्याख्या नाही ठरवून चालणार. वृत्ती काय आहे? मी आणि माझेपण विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. आणि तुकोबऱ्यांनी सुद्धा जर लाल कपडे जर नुसतं संन्यासाचं जर लक्षण असेल तर तुकोबऱ्यांनी सांगितले कुत्री सुद्धा लाल असतात. बाह्य रंगाने जर विचार केला, हे संतांचं मला तेच म्हणायचं की संतांचं आंतरिक लक्षण म्हणजे आजच्या काळामध्ये तरी कमीत कमी माहीत असणं काही गरजेचं आहे. संत तुम्हाला आता एकच शेवटचं दृष्टांत देतो, आपण थांबू. रामकृष्ण परमहंसांचं तुम्हाला दृष्टांत देतो. संत भूमिका काय? रामकृष्ण परमहंसांची अवस्था अशी होती की शिष्यांबरोबर चालताना सहज देव हा शब्द जरी आला तरी त्यांची समाधी लागायची. भावावस्था प्राप्त व्हायची त्यांना. इतकं परमपदाला पोचलेलं ते व्यक्तिमत्व होतं. स्वामी विवेकानंदांसारखे ज्यांनी घडवले असे रामकृष्ण परमहंस. त्यांना एक सवय होती, घरी लोक चर्चेला आले की आध्यात्मिक चर्चा रंगायची, पण मधनच उठायचे आणि स्वयंपाकघरात जायचे. आणि शारदामाई म्हणजे त्यांच्या पत्नी स्वयंपाक करायच्या. स्वयंपाक करता करता भाकरीचा घास मोडायची, आमटी घ्यायची, खायची आणि पुन्हा येऊन बसायची. म्हणजे याच्यावर त्यांचा ताबा नव्हता असं म्हणायला काय हरकत नाही. कुणाचा? रामकृष्ण परमहंसांचा. प्रत्येक अर्ध्या तासाला यायचे, काय ना काहीतरी खायचे जायचे. हे शारदामाईला पटायचं ना. शारदामाई म्हणायचे, काय करताय तुम्ही? लोक एवढे मोठी लोक तुमचं प्रवचन ऐकायला, तुमचं अध्यात्म ऐकायला येत आहेत, तुम्ही मधनच येत आहे, म्हणजे तुमचं जिभेवर नियंत्रण नाही. ग बसा, हो असं काय करू नका. तेव्हा शारदामाई म्हणाल्या, बाई ग असू दे, तेवढीच एक वासना आहे माझी. तर ती वासना कशासाठी ठेवली मी? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. मी कशासाठी ठेवली ती वासना? जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, नाही का? हे जे अलौकिक परमात्म्याचं जे तत्वज्ञान आहे, अध्यात्मज्ञान आहे, ते जीवापर्यंत पोचावं एवढीच एक आशा आहे माझी. असू दे, जरा गोड मानून घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी मी हे मला नको म्हणेन त्याच्या तिसऱ्या दिवशी मी हे जग सोडलेलं असेल हे विसरू नकोस. शारदाई म्हणाले, काय बोलून जातात, अशी बोलत. बघा, महात्मा एखादा गोष्ट बोलून जातो, पण ते सर्वसामान्यांना ते कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही, कारण ते तिथपर्यंत पोचलेलं नसतं. ते शारदामाईचं तसंच झालं. एका दिवशी प्रसंग असा आला की शारदामाईला सवय माहीत होती, पण प्रवचन चाललं होतं, लोक बसले होते आणि 7 ते 8 तास झालं शारदामाई वाट बघते. ह्यांना सवय आहे मधून चिवून काहीतरी खाऊन जायची, ते अजून का आले नाहीत. जेवणाची वेळ होऊन गेली तरी बी आलेले नाहीत. मग तिनं काय, शारदामाईनं काय केलं की जेवणाचं ताट घेतलं आणि जिथं गेलो तिथं म्हणले, स्वामीजी जेवून घ्या. रामकृष्ण परमहंस म्हणले, मला नको, मला नको. मला नको हा शब्द ऐकल्याबरोबर हातातलं ताट खळकन खाली पडलं. का? ते शब्द आठवले. ज्या दिवशी मी मला नको म्हणेन त्यावेळेला मी हे 3 दिवसांनी जग सोडलेलं असेल. आणि लिटरली तिसऱ्या दिवशी
रामकृष्ण परमहंसाने जग- देह ठेवला. आता त्याच्या पाठीमागचा सिद्धांत सांगतो. हे संत महात्मे आहे ना, कुठली तरी एक वासना, एक आशा ठेवून जगत असतात. बाकीचे सगळ्या त्यांच्या आशा तुटलेल्या असतात, वासना सगळ्या त्यांच्या सुटलेल्या असतात, तुटलेल्या असतात. एकच आशा ठेवून, एकच वासना ठेवून ते आपलं आयुष्य जगत असतात. आणि अंतिम समयाला अनंतात प्रवास करण्यासाठी जसे जहाज अनंत साखळ्यांनी बांधून ठेवलेले असते समुद्रामध्ये, लक्षात आलं का? त्या अनंत साखळ्या म्हणजे वेगवेगळ्या साखळ्या असतात, त्या साखळ्या तुटत 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 जातात. तर एकच साखळी शिल्लक असते, त्या साखळीच्या जीवावरती नाव टिकून असते. ज्यावेळी ती शेवटची साखळी तुटते त्यावेळेला ती मोठी जहाज अनंताच्या प्रवासाला निघून जाते. तसं मनुष्य जन्मामध्ये संत महात्मे हे एका वासनेवरती आपलं आयुष्य काढत असतात. आणि शेवटच्या क्षणाला बरं ती वासना बी का टिकून ठेवतात? जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी. लक्षात आलं का? भगवंताच्या कार्यासाठी, ईश्वरीय कार्यासाठी ती वासना टिकून ठेवतात. ती वाईट आहे का? नाही. आणि अखेरची वेळ आली, अनंतात प्रवास करण्याची वेळ आली की तीही वासना तोडून टाकतात आणि तो आत्मा अनंताच्या प्रवासाला निघून जातो. बरोबर. ही सिद्धांची ही लक्षणं आहेत. संत महात्मा आता बघा, खायची सवय आहे म्हणून आम्ही नावं ठेवायची का? नाही. बरोबर. पण तसं कलियुगामध्ये संत भरपूर होऊन गेले, बरोबर. पण आमच्यासारखंच ते जगतायत म्हणून त्यांचं जगणं आणि आमचं जगणं साम्य नाही करायचं, कम्पेअर नाही करायचं. एक छोटंसं उदाहरण देतो. 2 पोलीस एका चोराला घेऊन निघाले होते आणि या बाजूला 2 पोलीस एका कलेक्टरला घेऊन निघाले होते. आता मला तुम्ही सोपानदादा उत्तर द्या, हे 2 पोलीस चोराला घेऊन निघाले होते, पोलिसांच्या ताब्यात चोर होता का चोरांच्या ताब्यात पोलीस होता? पोलिसांच्या ताब्यात चोर होता. चोर. आता 2 पोलीस एका कलेक्टरला घेऊन निघाले होते, कलेक्टरच्या ताब्यात पोलीस का पोलिसांच्या ताब्यात कलेक्टर? कलेक्टरच्या ताब्यात पोलीस. येस, दिसताना दृश्य समान आहे. तसं संत महात्म्यांचं आणि सर्वसामान्यांचं, सर्वसामान्य हे इंद्रियांच्या ताब्यात असतात आणि संतांच्या ताब्यात इंद्रिय असतात. हा फक्त फरक आहे. कधी इंद्रिय त्यांचे गुलाम असतात, कधी वापर करायचे त्यांच्या हातात आहे. आम्ही इंद्रियांची गुलाम आहे म्हणून आम्ही इंद्रियांच्या मागे लागतो. बरोबर. खूप छान वाटलं. खूप खूप छान वाटलं.